माझी मनातून इच्छा आहे की मला माझ्या वडिलांबद्दल बोलायचं आहे. आणि इंटरव्ह्यू माझा कसा झाला, फर्स्ट ऑफ ऑल मला सांगायचं की मला वकील नव्हे तर न्यायाधीश व्हायचंय. आणि मी ते 4थीत असतानाच ठरवलं होतं की मला न्यायाधीश व्हायचंय म्हणून. आता तुम्ही म्हणाल की एका 4थीतल्या मुलींनी कसं ठरवलं तिला न्यायाधीश व्हायचंय? एका 4थीतल्या मुलीला तर हेही कळत नाही की न्यायाधीश काय असतं. तर पहिली गोष्ट अशी सुरू झाली की म्हणजे आपल्या जशा गोष्टी असतात, SC समाज किंवा दुसरा समाज आपण म्हणतो, अनटचॅबिलिटी सारख्या गोष्टी अर्बन एरियाजमध्ये होत नाही. हा इन्सिडेंट मी माझ्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा, आमचा इंटरव्ह्यू हायकोर्टचे जजेस बसले होते नागपूर, NLU नागपूरमध्ये ॲडज्युडिकेशन आणि जस्टिसिंगसाठी त्यांनी हायकोर्टचे जजेस बोलवले होते आणि काही व्हाईस चान्सलर वगैरे असे ज्युरी मेंबर्स बसले होते. त्यांच्या समोर आमचा इंटरव्ह्यू झाला. माझ्या बॅचमध्ये खरं सांगायचं तर खूप डिझर्विंग कॅन्डिडेट्स, ते त्यांच्या लाईफमध्ये खूप काही बनलेले आहेत ऑलरेडी. आणि मी एक सर्वसामान्य मुलगी, एका शेतकऱ्याची मुलगी तिथपर्यंत पोहोचली. आणि हे फक्त माझ्या पालकांमुळेच शक्य झालं मला असं वाटतं. त्यांनी मला चान्स दिला. आणि आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये सुद्धा मुलींना थोडं कमी चान्स दिला जातो, मला तरी असं वाटतं. आपण बोलतोय की आज मुली समोर जात आहे, पण खूप काही माझ्यासमोर अशा केसेस आहेत ज्यामध्ये मुलींना कमी लेखून त्यांना शिकण्याचा चान्स नाही दिला जात, कमी वयामध्ये लग्न केलं जातं. तर त्या गोष्टी माझ्या वडिलांनी माझ्यासोबत कधी केल्या नाही. मला माझं स्वप्न बघण्याचा त्यांनी अधिकार दिला, ते पूर्ण करण्याची संधी दिली. त्याबद्दल फर्स्ट ऑफ ऑल मी माझ्या पप्पांचा आणि आईचा धन्यवाद करते. आणि राहिली इंटरव्ह्यूची गोष्ट, मी सांगणार होते की मी 4थीमध्ये कसं ठरवलं. तर गोष्टी अशी सुरू झाली की आमच्या गावामध्ये एक मुलगा होता गरीब घरचा, आणि एका कम्युनल फाईटमध्ये, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, त्यांच्या एका भांडणामध्ये त्या मुलांनी स्वतःचा हात गमावला. भांडणांमध्ये त्या मुलांनी स्वतःचा हात गमावला. आता तुम्ही म्हणाल त्याने काहीतरी ऍक्शन घेतली असेल त्यांच्या अगेन्स्ट, पण नाही, त्याला काहीही ऍक्शन घेता आली नाही, कारण की त्यावेळेस त्याच्याजवळ पॉवरच नव्हता. आणि माझ्या इंटरव्ह्यूमध्ये मला जज सरांनी विचारलं होतं की भावना एका जजमध्ये असल्या पाहिजे का नाही. सर्वांनी उत्तर दिले की नाही सर, भावना नसल्या पाहिजे. भावना असलं तर एका तर्फेचा तुम्ही निर्णय देऊ शकाल. तर त्या टायमाला मी माझी स्टोरी सांगितली होती की सर नाही, भावना ही एक अशी गोष्ट आहे ज्या गोष्टींमुळे एका जजमध्ये भावना असल्या पाहिजे. त्या गोष्टींमुळे एक माणूस दुसऱ्या माणसाच्या भावना समजून ते कुठल्या गोष्टी थ्रू गुजरत आहे, म्हणजे काय फेस करत आहे त्या गोष्टी, ते आपण समजू शकतो. आणि त्यामुळेच आपण कोर्टमध्ये आतापर्यंत न्यायाधीशांच्या जागी AI किंवा मशीन्सला बोलवलेलं नाहीये. आणि जसं सांगितलं होतं की मी सर लहानपणी एका मुलाचा हात तुटला होता, आणि इमोशन्स ही एक अशीच गोष्ट होती ज्याद्वारे मी त्या मुलासोबत कनेक्ट करू शकले. मला कळालं की तो मुलगा खरंच काय फेस करत आहे. आणि त्या टाइमला माझ्या दिमागामध्ये विचार आला की तो पण एक मनुष्यच आहे, तो काही जनावर किंवा मशीन तर नाहीये, त्यालाही न्याय मिळण्याचा अधिकार आहे. तर त्या टायमाला मी ठरवलं होतं, असं न्यायाधीश म्हणून नव्हतं ठरवलं, पण म्हटलं होतं की मला काहीतरी पॉवरफुल माणूस बनायचं आहे की मी त्या माणसाला न्याय देऊ शकेल. आणि 4थीत असताना मला तो संधी गावली. आणि आपले गुज्जर सर आहेत, रिस्पेक्टेड गुज्जर सर, त्यांना मिळण्याचा चान्स मिळाला. त्यांनी माझ्या घरी मला 2.5 तास दिले, बोलले. आणि तेव्हा मला कळालं की खरंच एका न्यायाधीशामध्ये काय पॉवर आहे. तो गरिबांना न्याय देऊ शकतो, गरिबांची मदत करू शकतो. आणि तेव्हा मी सरांना विचारलं, सर एका छोट्याशा मुलीला तुमच्यासारखं बनता येईल का, खरंच पॉसिबल आहे का असं. तर सर बोलले, बेटा तुझ्यामध्ये जर जिद्द असेल, काही करून शकण्याची जर इच्छा असेल तर तू होऊ शकशील. आणि तेव्हा मी ठरवलं, ओनली बिकॉज ऑफ इमोशन्स, भावनेमुळे सरांना सांगितलं की ह्या भावनाच होत्या ज्या गोष्टीमुळे एका 4थीच्या मुलीला विचार करण्याला भाग पडले की तिला न्यायाधीश व्हायचंय, भविष्यामध्ये काहीतरी बनायचंय, लोकांना न्याय द्यायचा आहे. आणि त्या गोष्टीमुळे मी 4थीमध्ये ठरवलं की मला न्यायाधीश व्हायचंय म्हणून. आणि हे जे काही मी ठरवलं, आणि हे माझ्या वडिलांमुळे, खरं तर असं झालं होतं की मी तिथे गेल्यानंतर खूप घाबरत होते. मी कधीही भाषण वगैरे किंवा कोणासमोरही बोलण्याचं म्हणजे माझ्यामध्ये एवढा करेज नाहीये. तर माझे बाबा नेहमी म्हणतात की बेटा घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आणि काही झालं तर मी तुला नेहमी साथ देईल. कुठलीही गोष्ट असू दे, फेल होऊ दे, पास होऊ दे, ते सोबत राहील. तर मला असं वाटतं प्रत्येक पालकांनी असा विचार करावा.
आणि मुलींनाच नव्हे तर मुलांना सगळ्यांनाही समोर जाण्याचा चान्स द्यावा. एवढे म्हणून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.